नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशी आदणवड्याची भाजी पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य इथे आपण लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर घेतलेले आहे. हे सर्व साहित्य आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहे. हे वाटलेले साहित्य एका डिशमध्ये काढून आपल्याला काळे तिखट, घरगुती काळे तिखट आहे हे 2 चमचे घ्यायचे आहे. इथे आपण बेगडा मिरची घेतलेली आहे 2 चमचे. तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. हळद घेतलेली आहे इथे. आणि आता आपण इथे गरम मसाला पण घेऊया आपण इथे. आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. हे सर्व साहित्य आपल्याला रस्सा भाजीसाठी वापरायचे आहे. आता आपण इथे वड्यासाठी पीठ मळून घेणार आहोत. इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मसाले टाकून घ्यायचे आहेत. इथे आपण बेगडा मिरची 1 चमचा टाकून घेतलेली आहे. तांबडे तिखट घेतलेले आहे. गरम मसालाही थोडासा टाकायचा आहे. हळद घेतलेली आहे. आता गरम मसाला टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. हे सर्व साहित्य आपल्याला छान असे एकत्र करून घ्यायचे आहे. त्यामुळे मसाले टाकल्यामुळे वड्याला छान अशी चव येते. हे पीठ आता आपण छान असे घट्ट मळून घेऊ. घट्ट मळल्यामुळे वडी छान आपल्याला लाटता येते. इथे आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचे आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे मोहरी छान अशी लाल झाली, तडतडून गेली की त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. इथे आपण वाटलेले आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. तमालपत्र यामध्ये टाकून घ्यायचे आहे. हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. यामध्ये आता तिखट टाकून घेतलेले आहे. यामध्ये पाणी ओतून रस्सा भाजी इथे छान तयार आहे. आता आपण वडी लाटायला घेऊया. वडी अशी पातळ छान लाटून घ्यायची आहे आणि त्रिकोणी ह्याच्यात कापून घ्यायची आहे. भाजीला उकळी आली की त्यामध्ये सावकाशपणे वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत. मध्यम आचेवर भाजी आपली छान अशी शिजलेली आहे. तयार आहे आदणवडी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.